धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे। तसंच धनंजय मुंडेंना मोठं खातं देण्यास देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी नकार दिल्याचंही खळबळजनक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। एबीपी माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे कार्यक्रमात या विशेष कार्यक्रमात रोहित पवारांनी हा दावा केलाय। कुटुंब फुटलं, ज्या व्यक्तीने साहेबांना सोडलं त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनामध्ये भावना अतिशय नकारात्मक आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत नकारात्मक आहेत आणि दादांच्या कानाला लागून हे जे काही नेते आहेत ना, प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि इतरही सर्व, त्यांच्याबद्दल सुद्धा वातावरण फार निगेटिव्ह आहे। तुम्ही बघा, मुंडे साहेब कुठे आहेत तर ते बीडमध्ये आहेत। एक तर कृषी मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला आहे अशी चर्चा आहे कृषी मंत्र्याची, आणि जेव्हा शेतकरी अडचणीत होते ते गायब झाले होते। त्यामुळे हे नेते आहेत कुठं? कुणीच बाहेर घेताना हा प्रश्न धनंजय मुंडेबद्दल तुम्ही म्हणता मला विचारायचा होता, आपण खाता खाता बोलू शकतो। धनंजय मुंडेबद्दल तुम्ही हा प्रश्न विचारला, लोक असं म्हणतात ते बीडमध्ये आहेत। हो, आता आमचं मत एवढंच आहे की तुम्ही जेव्हा मंत्री होता, आचारसंहिता या महाराष्ट्रात नव्हती, तुम्ही कृषी मंत्रीपद तुमच्याकडे होतं, विमा लोकांना मिळालेला नाही, गेल्या वर्षीची मदत तिथे मिळालेली नाही, तिथं चारा अनेक ठिकाणी सुरू झालेला नाही, शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। साधं एक स्टेटमेंट नाही, एक बैठक नाही, चर्चा नाही, कुठेही नाही, अधिकाऱ्यांना आदेश इन्फॉर्मेशन आहे जे आम्हाला कळालेलं आहे। त्यांनी कदाचित त्यांना जरा आर्थिक दृष्टिकोनातून जरा जास्त ताकदवान खातं त्यांना पाहिजे होतं, जे भाजपला अजितदादांना ते द्यायचं नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय दादांकडे असं आम्हाला कळतं आहे। जर तसं नसेल तर मग आज पद असताना सुद्धा बाहेर तुम्ही का येत नाही, का लोकांच्या अडचणी सोडवत नाही? त्यामुळे सगळेच तुम्हाला पद, आणि ते सुद्धा भारी पद, ते जास्त पैसा आहे, असं जर तुम्ही सारखं मागत बसला तर मग जे पद तुम्हाला मिळालं त्या पदातून लोकांचा न्याय कधी होणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।